नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये अशी शेतकरी आहेत जी शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुधाळ जनावरे व शेळीपालन किंवा कुक्कुटपालन अशाही शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी याकरिता राज्य सरकारने 8 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली व लगेचच पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. पाहूयात आपण ती मदत कशा प्रकारे जाहीर केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 18,500 रुपये प्रति हेक्टरी व हंगामी बागायती शेतकऱ्यांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांसाठी 32,000 रुपये प्रति हेक्टरी, तसेच दुधाळ जनावरे 37,500 रुपये, ओढकाम करणारी जनावरे 32,500 रुपये व लहान वासरे त्यांसाठी 20,000 रुपये, तसेच शेळी व मेंढीसाठी 4,000 रुपये, प्रति कोंबडी 100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर लगेचच पीक विमा हे हेक्टरी 17,000 रुपये म्हणजे 17,000 रुपये प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे व पुढच्या रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर खर्च म्हणून प्रति हेक्टरी 10,000 देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे संपूर्ण टोटल जी रक्कम आहे ती आहे 31,628 कोटी. एवढी रक्कम महाराष्ट्र सरकार हे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. म्हणजेच दिवाळीच्या अगोदरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी मार्फत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशीच माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.